ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 86. माधव व केशव असे दोघे स्नेही होते. त्यापैकी माधव स्वधर्मनिष्ठ आणि केशव दुर्व्यसनी होता. एके दिवशी माधव कीर्तन ऐकून घरी परत येत असताना ठेच लागून दगडावर आपटला. त्यामुळे त्याच्या कपाळाला मोठी खोक पडली. त्याच दिवशी केशव दारू पिऊन घरी येत असता वाटेवर त्याला 100 रुपयांची नोट सापडली. दुसरे दिवशी जेव्हा परस्परांची गाठ पडली तेव्हा केशव माधवला म्हणाला, काय रे, तू अगदी नेमाने संध्या करतोस, तास तास नाक धरून बसतोस, एकही कीर्तन पुराण सोडित नाहीस, परंतु त्याचे फळ शेवटी तुला काय मिळाले? ठेच लागून डोक्याला खोक पडली हेच ना? तेच माझे पहा. मी देवाचे कधी एक वेळ सुद्धा नाव घेत नाही. मला सर्वजण दुराचरणी म्हणतात, तरी पण काल वाटेत 100 रुपयांची नोट मला सापडली. हे कसे? त्यावर माधव म्हणाला, केशव, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देण्यापेक्षा आपण दोघेही उद्या ज्योतिषी बुवांकडे जाऊ, म्हणजे त्यांच्याकडून तुला खुलासेवार उत्तर मिळेल. ज्योतिषी बुवांनी प्रथम उभयतांची विचारपूस केली. त्यावर केशवला उद्देशून ते म्हणाले, काल तुमची वेळ फारच वाईट होती, त्यामुळे तुमची विशेष नुकसानी झाली असावी. त्यावर माधवकडे वळून ते म्हणाले, तुमची वेळ काल फारच चांगली होती, त्यामुळे तुम्हाला विशेष फायदा झाला असावा. ते ऐकून केशव ज्योतिषाला म्हणाला, तुमचे सांगणे मला पटत नाही, कारण तुम्ही उलट सांगितलेत. ज्योतिषी केशवाला म्हणाला, अहो, काल तुम्हाला 10,000 रुपये मिळावयाचे होते, ते फक्त 100 रुपयेच मिळाले. यावरून तुम्ही विचार करा. मला वाटते तुमच्याकडून थोडे बहुत तरी पापाचरण घडत असावे. त्यावर माधवाकडे वळून म्हणाले, तुमच्याकडून विशेष पुण्यकर्म घडत असावे, त्यामुळे काल तुमचा अपमृत्यू होता होता टळला. तात्पर्य: हातून पाप घडत गेले म्हणजे मनुष्यासमोर नाना अडचणी येतात आणि पुण्यकर्म घडत राहिले तर दुःखदायक दुरिते सर्व दूर पळतात. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.